पुण्याच्या मुंढवा इथल्या 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली। यानंतर तिला कोर्टामध्ये देखील हजर केलं गेलं। शीतल तेजवानीची अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलानं सुनावणी दरम्यान केलेला आहे। तसंच तहसीलदार येवलेंनी अमेडिया कंपनीला जमीन सोपवण्यासाठी जिओलॉजिकल सोसायटीला पत्र दिलंय। आमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही। येवलेकडे पोलिसांनी चौकशी केलेली नाही, त्याला अटकपूर्व जामीन मिळालाय आणि आमच्यावर कारवाई केली असं म्हणत शीतल तेजवानीच्या वकिलांनी तहसीलदार येवलेवरती खापर फोडण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे पुणे पोलिसांकडून तिच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। हे सर्व सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवरती आपला निशाणा साधण्याचा प्रयत्न केला। 5 नोव्हेंबर पासून मोठा फार्स सुरू असून अधिवेशनामध्ये गदारोळ होऊ नये म्हणून तेजवानीला अटक करण्यात आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। आणि या संदर्भातच अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर जे प्रकरण महाराष्ट्रभर गाजताना दिसतंय त्याला पुन्हा एकदा ऊत आल्याचं पाहायला मिळतं, कारण एका बाजूला पोलिसांनी केलेली कारवाई तर दुसरीकडे येत्या काळातलं अधिवेशनही अगदी तोंडावर असताना या सर्व घडामोडींकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, कसं आहे की आता खरं हे इतकं भयानक प्रकरण आहे की एका उपमुख्यमंत्र्याचा मुलगा हां, 1800 कोटीची सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. ते आता एका माध्यमांनी उघड केलं, सगळ्या माध्यमांनी विषय लावून धरला म्हणून हा सगळं बाहेर पडलं आणि आमच्यासारखे वेड्यासारखे त्याच्यावर लढत होते म्हणून बाहेर पडलं. पण एवढं होऊन सुद्धा आत्ताच्या घटनेला आपण बघतोय की एफ-आय-आर मध्ये नाव नाहीये. समन्स देऊन सुद्धा 2-2, 3-3 समन्स देऊन सुद्धा शीतल तेजवानी नाही, दिग्विजय पाटील नाही, हे हजरही होत नाही. पार्थ पवारचं तर अजून कुठेही नाव नाही. बर, त्याच्यात खारगे समिती जी अपॉइंट केली त्याच्यातले 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे अधिकारी आहेत आणि पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाचा फ्रॉड जो पुण्यात घडलेला आहे, हे कधीतरी शोधू शकतील का? आता हे सगळं घेऊन जेव्हा आता अधिवेशनाच्या तोंडावर आपण आलो, तर म्हणजे 5 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबर आज 1 महिना पूर्ण झाला. तर अजूनपर्यंत काही झालं नाही. आता विरोधक खरं कसं आहे, की महाराष्ट्रात विरोधकच उरले नाहीये. त्यामुळे अधिवेशनात मला काही फारशी अपेक्षा नाहीये. पण चुकून-माकून एखाद्या विरोधकाने प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर तयार असावं म्हणूनच हे सगळं जो खटाटोप आहे, तो केला जातोय दाखवण्यासाठी, की आम्ही कोणाकोणावर कारवाई केली. मग काय होईल? मी आत्ताच सांगते, की मुख्यमंत्री भाषणात असं म्हणतील, की आम्ही एफ-आय-आर केला, आम्ही खारगे समिती स्थापन केली, आम्ही शीतल तेजवानीला अटक केली, आम्ही त्या तारूंना बडतर्फ केलं, येवलेंवर कारवाई केली. पण जो मेन कर्ता-करिता आहे, त्याचं अजून नाव सुद्धा आलेलं नाहीये. ह्याच्यात आपण अक्षरशः ओरडून-ओरडून सांगतोय, की सगळ्या गोष्टी चुकीच्या घडतायत. बर. आजची पहिली जी गोष्ट आहे, की बाबा जो 99% चा पार्टनर आहे, ती जमीन विकत घेतलेली एक कंपनी आहे. त्या दिग्विजय पाटलांनी विकत घेतलेली नाहीये ती जमीन. हां, ती एका कंपनीने विकत घेतली आहे. त्या कंपनीचे 99% चे पार्टनर पार्थ पवार आहेत आणि असं असताना त्यांचं नाव येत नाहीये. पण दिग्विजयचं घातलं जातंय. काय चाललंय? म्हणजे जसं सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचं नाव कुठल्याही चार्जशीटमध्ये नव्हतं. बर. तसाच प्रकार अगदी कॉपी पेस्ट आता केलं जातं. बरोबर आहे। मग या संपूर्ण प्रकरणातली सत्यता नेमकी काय? राजकीय वर्दहस्त कुणाचा आणि का वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय? पुढची कारवाई काय व्हायला हवी आहे? कसं आहे, की आत्ताच्या घटनेला मला तर माझी जी शंका अशी होती, की बाबा मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायर्नमेंटनी पुण्याच्या कलेक्टरना 16 जून 2025 ला सांगितलं. पण जूनपासनं त्या कलेक्टरांनी थेट नोव्हेंबरपर्यंत काहीही कारवाई केली नाही. बरं. प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह. दुसरा प्रश्न, ह्या कलेक्टरांनी पालकमंत्र्यांना काही सांगितलं नसावं का? की बाबा आपल्या जिल्ह्यातली 40 एकर सरकारची 1800 ची जमीन जी एक प्राईम लँड आहे, जी आता मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायर्नमेंटकडे आहे, ते घेण्याचा प्रयत्न अमेडिया एंटरप्राइजेस नावाच्या एका कंपनीने केला. त्यांना माहिती नसेल, आपण समजू की बर. त्यांना पार्थ पवारांचं नाव माहिती नसेल. तरी पण जूनपासनं नोव्हेंबरपर्यंत पालकमंत्र्यांना याची कल्पना नव्हती, असं तुम्ही मानू शकता का? हा दुसरा प्रश्न. बिलकुलच नाही। आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ती परत मिळवण्यासाठी एक पत्र लिहिलं असेल ना, तर त्यांनी मला दाखवावं.
कारण मी सगळी पत्र त्यांची सगळा पत्रव्यवहार, इंटरनल नोटिंग सगळे घेतलेत तिथेच जाऊन आणि त्याच्यात कुठेही कलेक्टरांनी नाही, एसडीओनी नाही, तहसीलदारांनी नाही, पालकमंत्र्यांनी नाही, कोणी काही कारवाई केलेली दिसत नाही. म्हणजे जो व्यक्ती मार्चपासनं जूनपर्यंत खोटे एकानंतर एक कागदपत्र तयार करतो, एल-ओ-आय करतो, त्यानंतर ॲडज्युडिकेशन करतो, सेल डीड करतो. सेल डीड झाल्यानंतर 1 महिन्यानी ताबा घ्यायला पोलिसांना बोलवतो. इतकी मजाल, हं, हं, की हं, हं. तिथे जाऊन एवढ्या गोष्टी करतो आणि कलेक्टरांना माहिती नाही, पालकमंत्र्यांना माहिती नाही. हे शक्य तरी आहे का? तर आत्ताच्या घटकेला एफ-आय-आरमध्ये मी परत तेच म्हणते, जोपर्यंत अमेडिया एंटरप्राइजेस आणि पाथचं नाव येत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. त्याच्यात ते नाव आलं, की दुसऱ्या मिनिटाला अजित पवारांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि ते देतील अशी अपेक्षा ठेवू शकतो. कारण बरं. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असताना खरंच याच्यात चौकशी होईल असं मला अजिबात वाटत नाही. बरं अंजलीताई, तुम्ही अजूनही अजित पवारांच्या राजीनाम्यावरती ठाम असल्याचं पुन्हा एकदा तुम्ही अधोरेखित केलेलं आहे. बरं, काही डॉट्स मला समोर दिसत आहेत. त्यातलं एक म्हणजे अमेडिया कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आलेली नाही. दुसरीकडे एक आरोप होतो की अजित पवारांच्या दबावामुळेच पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल करण्यात आला नाही. बरं, जो टक्केवारी तुम्ही सांगितलं 1% आणि 99% असा भेदही करता येऊ शकत नाही. मुद्रांक शुल्क माफ करणारे जे अधिकारी होते त्यांना शोधून काढावंच लागणार आहे. मात्र कुणाच्या वरदहस्तानं मग इतकं सगळं सुरू होतं, हे डॉट्स तुम्ही कसे कनेक्ट करू शकता? नाही, हे तर मी सगळे जाऊन कारण मी त्या कंपनीचे सगळे डिटेल्स डाउनलोड केले. बरं. त्यांचा आत्तापर्यंतचा व्यवहार डाउनलोड केला. हं. त्यांचं असलेलं टोटल इन्कम, बॅलन्स शीट्स सगळं डाउनलोड केलं. बरं. त्याच्यात रेव्हेन्यू 0, गुड्स ट्रेडेड 0, त्यांचा कुठल्याही प्रकारचा इन्कम नाही. बॅलन्स शीटवर टोटल त्या कंपनीकडे 2,57,000 असताना हं, हं. 300 कोटीचं सेल डीड झालं. जमीन 1,800 कोटीची आहे. बरं. सेल डीड 300 कोटीचं झालं. ते अंडार कुठून होती ही कंपनी? पैशाचा व्यवहार झाला की नाही झाला? का काळ्या पैशाचा झाला? हे सगळं कळण्यासाठी पटापट खरं यांना अटक होणं गरजेचं होतं. हं. 5 नोव्हेंबरला हे सगळं ब्रेक झालं होतं. बरं. आता 4 डिसेंबर म्हणजे 1 महिना झाला, तरी काही होत नाहीये आणि डायलॉगवर डायलॉग, कायदा सगळ्यांना समान असतो. मला तरी होताना दिसत नाही. बरोबर आहे. ही खंत निश्चितच तुम्ही बोलताना व्यक्त केलेली आहे की कायद्याच्या समोर जर सगळे समान असते तर आतापर्यंत ही वागणूक मिळाली नसती आणि केसचा निकाल लागण्यासाठी मदत झाली असती किंवा योग्य ती कारवाई झाली असती. धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत या संदर्भामध्ये सविस्तरपणे बोललात त्यासाठी अंजलीताई. आणि याच संपूर्ण प्रकरणासंदर्भातल्या काही राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या, ज्यामध्ये अंबादास दानवे असतील, विजय वडेट्टीवार असतील, त्यांनी देखील आपल्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत. पाहूयात. की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूर मातूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे. परंतु अटक अजून 1% करायची का 99% करायची? कारण 1% केलं तर 99% 100% करावी लागेल आणि म्हणून अमेडिया कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही. ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे. अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं 1% आणि 99% भेद करता येणार नाही. 99%च्या असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की 99%च्या संमतीशिवाय 1% काही निर्णय घेऊ शकतो आणि म्हणून याच्यात 100% पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे. 100% व्हायलाच पाहिजे. कसं लपू शकतं? जमीन विकणारा सरकारी त्याच्यावर कारवाई होते आणि सरकारी जमीन घेणाऱ्यावर कारवाई होत नाही. म्हणून हे तर खूप झालं. म्हणजे तिजोरी फोडणारा आणि तिजोरीतून फोडल्यानंतर जो माल ज्याच्याकडे देतो तो लंपास करणारा तो आरोपी नाही. ते तो दरवाजा त्यात फोडायसाठी शस्त्र देण्याचं काम कोण केलं? तिजोरी फोडायसाठी तो शस्त्र पुरवण्याचं काम, हातोडा पुरवण्याचं काम, ते लॉकर तोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम, सर्व जबाबदारी आणि त्याला ताकद देण्याचं काम जो आहे ज्यांनी केलं आहे ते पार्थ पवार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं स्वाभाविक आहे. कोणीच रोखू शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.